नागपुर महानगर पालिका की सार्वत्रिक चुनाव प्रक्रिया के तहत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज वार्ड क्रमांक 15 के लिए परिवार सहित अपने मताधिकार का प्रयोग किया। धर्मपेट क्षेत्र स्थित वीआईपी रोड पर धर्मपेट हिंदी उच्च प्राथमिक शाला में बनाए गए आदर्श महिला मतदान केंद्र पर उन्होंने अपनी माता सरिता फडणवीस तथा पत्नी अमृता फडणवीस के साथ मतदान किया। मतदान के बाद मीडिया से बातचीत करते हुए मुख्यमंत्री ने नागरिकों से अपील की है कि वे भावनाओं में बहकर नहीं बल्कि विकास को ध्यान में रखकर मतदान करें। शहर और क्षेत्र के सर्वांगीण विकास, पारदर्शी प्रशासन और मजबूत लोकतंत्र के लिए अधिक से अधिक संख्या में मतदान करना आवश्यक है, ऐसा उन्होंने कहा। साथ ही उन्होंने नागपुर वासियों से बड़ी संख्या में मतदान करने का आह्वान भी किया है। स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पायवा आहेत। लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे। मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो, सगळ्यांनी मतदान करावं, भरघोस मतदान करावं। चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात, त्यांनीच विकास होतो। चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या 29ही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आव्हान करतो, मोठ्या प्रमाणात मतदान करा। अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार श्री भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भ्याड हल्ला केला। त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, सोबत त्यांचं डोकं फोडलं। लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे, पण त्यांनी किती हल्ले केले तरी देखील त्याचा परिणाम होणार नाही, लोकशाही जिंकेल। असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे। तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं। मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत, हे मात्र स्पष्ट दिसतंय। महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ विकास चालेल। महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे। महाराष्ट्रातली जनता विकास डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी मतदान करेल, हा मला विश्वास आहे। त्याचं नाव पॅड युनिट आहे, पॅड युनिट, त्याचं नाव केलं पाडू। दुसरं, या ठिकाणी इलेक्शन कमिशननी स्पष्ट केलंय, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांनी स्पष्ट केलंय आणि त्याहीपेक्षा ही मशीन काही अचानक काढलेली नाही। मला त्या ठिकाणी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस इलेक्शन कमिशननी सांगितलं, मुंबई महानगरपालिकेने सांगितलं, सगळ्या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हला बोलवलं होतं, ते उपस्थित होते। त्यांच्या समोर ही काय मशीन आहे हे सांगितलं आणि ही आम्ही का वापरतोय सांगितलं। ही सरसकट वापरली जाणार नाही, ही रिडंडन्सी क्रिएट करण्याकरता मशीन आहे। म्हणजे जर काउंटिंगच्या वेळी एखादी मशीन बंद पडली तर सोबत याच्यातही डेटा असेल, याचा डेटा वापरला जाणार नाही। फक्त काउंटिंगला मशीन बंद पडली तरच याचा डेटा वापरला जातो, अन्यथा याचा डेटा वापरला जात नाही। त्याने रिलॅक्स व्हायला आम्हाला वेळच नाही आहे। आता झेडपीची तयारी सुरू करावीच लागेल, पण त्याच्या आधी मी डावोसला जाऊन येणार आहे। देखिए अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है, अब इसको मिटा के दिखाइए। देखिए कई मीटर है, देखिए आपके सामने कर रहा हूँ, कई मीटर है। ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो, इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए। मैं तो बोलता हूँ ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए, चुनाव निष्पक्ष होने चाहिए। लेकिन हर चीज पर इस प्रकार से इशू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना ये गलत बात है।